मागील 25 दिवसांपासून वसई किल्ल्यात लपून बसलेल्या बिबट्याला मंगळवारी 23 एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान जेरबंद करण्यात यश आले आहे। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात भीतीचे वातावरण होते। आता नागरिकांनी मात्र सुटकेचा श्वास घेतलाय। 29 मार्च रोजी वसई किल्ल्यात पहिल्यांदाच बिबट्या आढळून आला होता। एका मोटरसायकलवरून जाणाऱ्या नागरिकाला बिबट्याची धडक बसली होती। तेव्हापासून बिबट्या वसई किल्ल्याच्या परिसरात तळ ठोकून होता। त्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते। वन विभागाने किल्ल्यातील भागात कॅमेरे लावून आवश्यक ठिकाणी पिंजरे लावले होते, परंतु मानवी वर्दळ व इतर अडचणी यामुळे 25 ते 20 दिवसांपासून या बिबट्याचा शोध लागला नव्हता। त्यानंतर वन विभागाकडून सातत्याने बिबट्या पकडण्याच्या नियोजनामुळे बदल करून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते। वसई किल्ला देखील बंद करण्यात आला होता। किल्ल्यात वास्तव्य असताना तो भटक्या कुत्र्यांची शिकार करत होता। आता हा बिबट्या मंगळवारी पहाटे 3:30च्या सुमारास जेरबंद झाल्याने त्याला पुन्हा तुंगरेश्वर येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।